सो प्रेग्नन्सी जर्नीमध्ये नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मला बेबी टॉक्सचा भरपूर फायदा झालाय. भरपूर ते रात्री 11:30 वाजल्यापासून 13 तारखेला मला लेबर स्टार्ट झाले. ते मला टिल डिलिव्हरी टायमिंग माझा संध्याकाळचा 7:45चा आहे. तर 14 तारखेला 7:45ला बेबी डिलिव्हरी झाली माझी. सो एवढे तास आय वॉज इन लेबर पेन. म्हणजे मध्ये मध्ये मला असं होत होतं की नाही आता बस झालं, आता मी नाही करू शकत. मी अनिकेतला म्हणत होती, माझ्या बहिणीला म्हणत होती की नाही डॉक्टरांना बोलव आणि सांग सी सेक्शन करूयात, सी सेक्शन करूयात. मला हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू शर्यू अनिकेत व्लॉग्स. मी हा लॉंग व्हिडिओ खूप दिवसांनी करतेय कारण तो खरंच मोस्ट रिक्वेस्टेड आहे की तुझी प्रेग्नन्सी जर्नी आमच्यासोबत शेअर कर म्हणून. आणि बऱ्याच मुलींनी मेसेजेस केले, त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ मी बनवतीये. आय नो इट्स टू लेट, खूप लेट होत आहे. तर मी विचारून मला बरेच दिवस झालेले आहेत, पण आय होप तुम्ही समजून घ्याल की मी सध्या न्यू मॉमच्या फेजमध्ये आहे आणि आत्ता मला खरंच वेळ मिळालाय म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतेय. तर आपण टाइम न घालवता जे जे काही क्वेश्चन्स आलेले इंस्टाग्रामवरती त्याच्यावरती आपण आन्सर करूयात. आता क्वेश्चन इज एक्सरसाइज आणि डाएट तू काय फॉलो केलंस? तर खरं सांगते, तुम्हाला खोटं वाटेल, आय डोंट नो, पण मी एक्सरसाइज नाही केल्या. मला खूप कंटाळा येतो एक्सरसाइज करायचा, नॉर्मली पण आणि इवन प्रेग्नेन्सीमध्ये पण. मला अनिकेत सांगून सांगून दमायचा की शर्यू थोडं तरी एक्सरसाइज कर, थोडी तरी एक्सरसाइज कर. पण नाही, मी फक्त वॉक करायचे, फक्त आणि फक्त वॉक. ते पण दिवसातून माझा ऑलमोस्ट 3दा होऊन जायचा. कारण म्हणजे मी घरातल्या घरातच खूप चालायचे, मला खाली जायचा पण कंटाळा यायचा. म्हणून मी फक्त आणि फक्त वॉकवरती होते. बाकी मी कोणत्याच एक्सरसाइजेस केल्या नाहीयेत. हां, पण एक गोष्ट सांगेन, मे बी या व्हिडिओमध्ये ती वियर्ड वाटेल ऐकायला किंवा काय. सगळेजण म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये आपण जसं इंडियन पोझिशनमध्ये बसतो फॉर सो डिफिकल्ट जातं बऱ्याच जणींना, कारण बऱ्याच जणींचं पोट खूप आलेलं असतं. तर त्यांच्या बाबतीत मी हे समजू शकते. माझं पोट नंतर 8व्या-9व्या महिन्यात चांगलं यायला लागलं. पण तरीही मी जेव्हा पण सिटिंग पोझिशनमध्ये बसायचे, जेव्हा पण मी फ्रेशन अप व्हायला जायचे वॉशरूममध्ये, मी नेहमी इंडियन स्टाईल पोझिशनमध्ये बसायचे. कारण कमोड ही सिस्टम मलाच पर्सनली आवडत नाही. आता त्यानेच मला नॉर्मल डिलिव्हरीसाठी फायदा झाला की नाही हे मला खरंच नाही माहिती. सो जर तुम्हाला हे पॉसिबल नसेल तर नॉर्मल एक्सरसाइजेस जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, कारण प्रत्येकाच्या प्रेग्नन्सीमधले कॉम्प्लिकेशन्स किंवा काही गोष्टी बऱ्याच वेगळ्या असतात. सो एक्सरसाइजेस पण तुम्ही हे जे आहे डॉक्टरांना विचारूनच करा. इथे मी एक्सरसाइजेस तुम्हाला सांगू नाही शकत कारण मी तर केलेच नव्हते. पण मी एवढं सांगेन, तुम्हाला जितकं जमेल तितकं वॉक करा. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, पण वॉक तुम्ही चुकवू नका. अर्धा तास सकाळी, अर्धा तास रात्री हा मिनिमम तरी झालाच पाहिजे वॉक. सो त्याच्यामुळे एक्सरसाइजबद्दल मी तर काही सांगू नाही शकत. आणि राहिला डाएटचा प्रश्न, तर मी काय असं पर्टिक्युलरली डाएट फॉलो नाही केलं. पण सकाळी उठल्यावरती छान भिजवलेले मी हे खायचे, ड्रायफ्रुट्स खायचे तुपामध्ये भिजवलेले, कारण मला तूप हे पर्सनली खूप आवडतं. त्यामुळे सकाळी उठल्यावरती जो ड्रायफ्रुट्सचा स्टॉक असायचा त्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, अंजीर, आपले काळे खजूर, आफ्टर दॅट मी हे पण खायची जर्दाळू. हे सगळ्या जे जे आहेत स्टॉक, मनुके, काळा मनुका, आपला येलो मनुका, हे सगळं मी छान पाण्यात भिजवायचे आणि सकाळी ते खायचे. त्याच्यानंतर मी नारळ पाणी पण फ्रिक्वेंटली प्यायले आहे. मी रोज ऑलमोस्ट नारळ पाणी प्यायलंय. फक्त काहीतरी 8व्या-9व्या महिन्यात मी ते बंद केलं, पण तोपर्यंत मी नारळ पाणी पण भरपूर प्यायलेले आहे. आफ्टर दॅट फ्रुट्समध्ये मी पपई सोडून बाकी सगळे जे गरम फ्रुट्स असतात ते सोडून मी बाकी सगळे खायचे. पण म्हणजे इतके पण नाही खाल्लेत मी, कारण मला ॲपल खाणंच आवडत नव्हतं. पण जर तुम्हाला ॲपल जात असेल, तुम्हाला त्याने असं काही नोशा टाईप फिलिंग येत नसेल, तर तुम्ही ॲपल नक्की खा, डाळिंब खा. मला कोणतंही फळ खाल्लं तरी मला ना असं उलटीसारखं व्हायचं, मळमळ व्हायची. त्याच्यामुळे मी अवॉइडच करायचे कोणतंही फळ खायला. सो मी ॲपल, डाळिंब या 2 फ्रुट्सवरती जास्त भर दिलेला, भलेही मला ते जात नसले तरीही. त्याच्यामुळे तुम्हाला जे जात आहे, तुम्हाला जे प्रिफरेबल आहेत, डॉक्टरांना विचारून ते तुम्ही नक्की खा. नेक्स्ट क्वेश्चन इज प्रेग्नन्सी जर्नीमध्ये केअर कशी घेतलीस? सो केअर म्हणजे मी नॉर्मल होते. मी असं हे नाही केलं की यार मी प्रेग्नंट आहे सो मला खूप अवेअर तर राहायलाच पाहिजे, नो डाऊट, की तुम्ही नीट चाला, तुम्ही असं ट्राय करा की तुम्हाला काही झालं नाही पाहिजे, की तुम्ही कुठे पडला नाही पाहिजेत, नीट ते सगळी केअर तर घेतलीच पाहिजे. पण मी अशी नॉर्मल होते.
फक्त मला जो पहिले 4 महिने त्रास झाला ना, त्याने मी खूप कंटाळलेले. असं झालेलं की नाही आता प्लीज उलट्यांनो तुम्ही थांबा. मला कंटाळा आलाय या उलट्यांचा. त्याच्यामुळे मी पहिले 4 महिने खूप टेन्शनमध्ये होते आणि मला काहीच करायची इच्छा झाली नव्हती. पण नंतर जसं-जसं ते उलट्या कमी झाल्या, माझं नौशा कमी झाला, मला बऱ्यापैकी जरा बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर मग मी ॲक्टिव्ह व्हायला लागले आणि मला माहिती होतं, की मी जर माझ्या माहेरी राहिली, जोपर्यंत मला सगळं आयतं मिळेल, तोपर्यंत मी काहीही करणार नाही. म्हणून मी डिसिजन घेतला, की 5th मंथला मी पुण्याला येते. माझं व्लॉगिंग जे आहे, मिनी व्लॉग्स वगैरे चालू होतील. त्याप्रमाणे मी हळू ते चालू केले. सो केअर कशी घेतली तर मी असं जास्त ओव्हर थिंकिंग किंवा ओव्हर टेन्शन्स घेतले नाहीत त्या गोष्टीमध्ये, की अरे आता मी प्रेग्नंट आहे तर मी काय करू? मी कशी राहू? मी काय खाऊ? जे काही नॉर्मल होतं, जे काही मला मिळत होतं खायला, जे काही मला घरातले देत होते, जे काही मी बनवत होते, ते सगळं खात होते, मस्त मजा करत होते, काही टेन्शन घेत नव्हते आणि छान राहत होते. सो ही बेसिक अशीच केअर घेतली. बाकी बाळाची वगैरे केअर तर त्यावेळेस आपल्याला आपल्या खाण्यातूनच द्यावी लागते. बाकी काही असं एक्सरसाइजेस वगैरे तर मी त्याचा आधीच आन्सर दिलेला आहे तुम्हाला. नॉर्मल डिलिव्हरी एक्सपिरियन्स तर तो खूप म्हणजे खूप काय सांगू तुम्हाला, की मला असं झालं, की नॉर्मल डिलिव्हरी मी केली असं झालं मला. मी हे एवढं सांगू शकते माझ्या बाबतीत. तुमच्या बाबतीत ते तुम्हालाच हे करायचंय, बघायचंय, की तुम्ही काय करू शकता ते. कारण माझ्या बाबतीत मला माहिती की मी एक्स्ट्रीम पेन सहन करू शकते, जो की लेबर पेन होता माझ्यासाठी. माझ्यासाठी एक्स्ट्रीम पेन म्हणजे कोणता? लेबर पेन. आणि हे मी माझ्या थॉट्समध्ये, माझ्या माइंडमध्ये क्लिअर होतं, की तो मी सहन करू शकते. मग असं होतं डोक्यामध्ये, की अरे 18-18 तास म्हणजे 17-18 तास वगैरे लेबर होतात. मग आपण तेवढं सहन करू शकतो का? तर त्या बाबतीत मी थोडी डाऊटफुल होते, की ठीक आहे 4-5 तासाचे असते लेबर पेन तर मी सहन करू शकले असते, त्या बाबतीत कॉन्फिडन्स होता. पण जर अजून वेळ लागला, जर 16 तास लागले, 17 तास लागले, तर काय करणार मी? होऊ शकेन का मी? तेवढं सहन करू शकेन का मी? तर मग मी त्या बाबतीत कन्फ्युजनमध्ये असायचे. पण मी असं डोक्यात ठेवलेलं, की नाही शरयू, आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे. मी असं नाही म्हणत आहे, की सी सेक्शन वाईट असतं किंवा सी सेक्शनवाल्या मुली लवकर रिकव्हर होत नाहीत, असं मी बिलकुल नाही म्हणत आहे. पण मी माझ्या केसमध्ये ठरवलं होतं, की मला नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे. सो त्या पद्धतीने मी तसे विचार पण ठेवले डोक्यात, पॉझिटिव्ह थॉट्स पण ठेवले आणि मी भरपूर बेबी टॉक्स पण करायचे, की मी लिटरली बाळाला असं म्हणायचे पोटात असताना, की मी वॉक करायचे आफ्टर लंच. तर मी त्याला म्हणायचे, की "बाळा आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे हां. त्याच्यामुळे थोडी मेहनत तुला पण करावी लागणार आहे, थोडी मला पण करावी लागणार आहे. सो वी बोथ हॅव टू फाईट." मी असं लिटरली त्याला म्हणायचे आणि असं नाही नॉर्मल डिलिव्हरीमध्ये फक्त बाईलाच मेहनत करावी लागते. ते आतलं बाळ आहे त्याला पण तेवढंच पुश करून बाहेर यावं लागतं. सो त्यांना पण तेवढंच प्रिपेअर करणं गरजेचं आहे असं मला वाटलं. म्हणून मी त्याच्याशी भरपूर बोलायचे. सो प्रेग्नन्सी जर्नीमध्ये, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मला बेबी टॉक्सचा भरपूर फायदा झालाय, भरपूर. म्हणजे मला असं वाटतं, की त्याने ते ऐकलं माझं त्यावेळेस. मी जेव्हा त्याला बोलली आहे ना, की नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे बाळा आपल्याला, तेव्हा आय डोंट नो आणि ज्यावेळेस माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली, मला असं वाटलं बाळ माझं खरंच ऐकत होतं. म्हणजे आपण असं म्हणतो, की काय बोलायचं, त्याला काय कळणार आहे? पण नाही, ते जे आपलं आतून जुळलेलं असतं ना बाळासोबत, ते ऐकतात आपलं, बरंच ऐकतात. आणि आता मी हे नोटीस केलं, की जी गाणी, जे मी सॉन्ग्स वगैरे तेव्हा ऐकलेले आणि आता तो आल्यानंतर मी त्याला ते ऐकवते. तो इतक्या छानपणे ते ऐकतो, की अरे हे तर मी ऐकलेलं आहे आणि तो इतके गुंग होऊन ऐकतो, रिस्पॉन्स देतो मला. सो बेबी टॉक्स हे नक्की करा आणि पॉझिटिव्ह करा बेबीसोबत आणि हे तर नक्कीच म्हणा, की बाळा आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे. आणि सेकंड थिंग मी असं म्हणेन, की लेबर पेन असतो, बराच असतो. मला माहिती आहे, आता कळलंय ते. पण ज्यांना पिरियड पेन काय आहे हे माहिती आहे, ते लेबर पेन सहन करू शकतात. आता पिरियड पेन आणि लेबर पेनचं काही कंपॅरिझन नाही करता येणार. पण मला एक्स्ट्रीम पिरियड पेन व्हायचा. 2-2 दिवस मी कंटिन्यू झोपून असायचे. सो कुठेतरी मी ते डोक्यात ठेवलं होतं, की जर मी पिरियड पेन सहन करू शकते ना 2 दिवस, तर मी लेबर पेन पण सहन करू शकते. ते खूप एक्स्ट्रीम आहेत. म्हणजे लिटरली दात पूर्ण आपले असं करावं लागतं आपल्याला, असं होतं त्या काळांनी. पण मी ते डोक्यात ठेवलं होतं. कारण मला पिरियड पेन होत असल्याने मी ते सहन केलेत. सो मी ठेवलेलं की नाही, आता जर मी हे सहन करू शकते, तर मी लेबर पेन पण सहन करू शकणार आहे. सो मी तसंच सहन केलं आणि ऑलमोस्ट मी बाळाची बर्थ डेट आहे 14 जानेवारी.
सो ऑलमोस्ट मी 13 जानेवारीला रात्री 11:30 वाजता काहीतरी मला मायनर अर्ली लेबर स्टार्ट झाले आणि मी 2:30 वाजता वगैरे डॉक्टरांना कॉल लावला की मला असं अजून दुखतंय पोटामध्ये, पण थोडं दुखतंय, तर मी काय करू, येऊ का ॲडमिट व्हायला? तर ते म्हणाले की नाही, तू सकाळी 7 वाजेपर्यंत वाट बघ. जर नाही थांबले, कधी-कधी फॉल्स लेबर पण असतात. जर नाही थांबले, तर मग तू ये हॉस्पिटलमध्ये. मग मी 7 वाजेपर्यंत परत वाट बघितली, पण मग नाही थांबले लेबर्स. मग मी म्हटलं, "आई चल आपण ॲटलीस्ट बेसिक चेकअप करून येऊयात." म्हणून आम्ही सगळेजण गेलो हॉस्पिटलमध्ये. मग नर्सने चेक केलं, तेव्हा डॉक्टर नव्हते. नर्सने चेक केलं आणि मग डॉक्टरांना फोन केला. तर डॉक्टर म्हणाले, की "ठीक आहे, ॲडमिट व्हायला सांगा तिला." सो जे रात्री 11:30 वाजल्यापासून 13 तारखेला मला लेबर स्टार्ट झाले, ते मला टिल डिलिव्हरी टायमिंग माझा संध्याकाळचा 7:45चा आहे. तर 14 तारखेला 7:45ला बेबी डिलिव्हरी झाली माझी. सो एवढे तास आय वॉज इन लेबर पेन. पण माझ्या माइंडसेटमुळे म्हणा किंवा मी तेच थॉट्स ठेवले होते म्हणा, त्याच्यामुळे मी ते सगळं सहन करू शकले. पण ॲट पॉइंट म्हणजे मध्ये-मध्ये मला असं होत होतं, की नाही आता बस झालं, आता मी नाही करू शकत. मी अनिकेतला म्हणत होती, माझ्या बहिणीला म्हणत होती, की नाही डॉक्टरांना बोलव आणि सांग सी सेक्शन करूयात, सी सेक्शन करूयात. मला नाही होते सहन, मी करेन सहन, मला काही प्रॉब्लेम नाही सी सेक्शन करायला, करा. पण माझ्या आजूबाजूची जी माणसं होती, स्पेशली माझी बहीण आणि माझा नवरा, त्या दोघांनी मला इतका सपोर्ट केला, की "शरयू तू इतका वेळ थांबली आहेस, तू ऑलमोस्ट 8 तासांच्या वर लेबर सहन केलेत, तर अजून थोडा वेळ, थोडा वेळ, थोडा वेळ." असं करत-करत त्यांनी मला 7:45 वाजेपर्यंत थांबवलं आणि मी पण थांबले. कारण माझा सेकंड थॉट असा होता, की मी इतके महिने हाच विचार केलाय नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे, मग का नाही करत आहे मी? मग आता का मी सी सेक्शनवर येतेय? हा थॉट कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझा चालला होता. त्याच्यामुळे मी बोलायचे सी सेक्शन, पण नंतर मीच रिस्पॉन्स नाही द्यायचे त्या गोष्टीला. अनिकेत मला सारखा विचारायचा, "शरयू मी सांगू का मग डॉक्टरांना? करायचंय का तुला सी सेक्शन? नक्की सांग, नक्की सांग." असा विचारायचा. पण मग मीच कन्फ्युजन मध्ये जायचे, की नाही, नाही करायचंय मला सी सेक्शन. आणि मग मी परत ते लेबर सहन करायला लागायचे. सो असं करत शेवटी ती वेळ आली आणि फायनली बेबी बाहेर आला 7:45 वाजता संध्याकाळी. सो अशी नॉर्मली माझी डिलिव्हरीची स्टोरी आहे. जी मी पटकन सांगितली एकदम शॉर्टमध्ये. सो तुम्ही माइंडसेट चांगला ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा आणि तुम्हाला जे काही करायचंय तेच ठेवा आणि बेबी टॉक्स करा. बेबी टॉक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप, खूप, खूप इम्पॉर्टंट आहेत. ते सगळं ऐकतात आपलं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, की माझं वेट गेन किती झालं? तर असं झालेलं, की प्रेग्नन्सीच्या स्टार्टिंगमध्ये मी जे म्हटलं, मी गावी होते, मला चक्कर आली, नॉर्मल सिम्प्टम्स झाले. पण त्याच्या काही दिवसातच मला कावीळ डिटेक्ट झाली. सो डॉक्टर पण कन्फ्युजनमध्ये गेले, की हिला नक्की कावीळमुळे चक्कर येते, की ही प्रेग्नंट आहे? कारण मी सोनोग्राफी करून आलेले तेव्हा प्रेग्नन्सी माझी कन्फर्म झाली होती. अर्ली प्रेग्नन्सी होती. पण नंतर मला जेव्हा कावीळ झाली, कावीळ आहे कळलं, कारण मी सोनोग्राफी करून आले, अर्ली प्रेग्नन्सी आहे कळलं. मी घरी आले, त्याच्या 3-4 दिवसांनी असं झालं, की मी पिवळी-पिवळी दिसायला लागली मम्मींना, माझ्या सासूबाईंना. तर त्या मला म्हणत होत्या, की "शरयू तू येलो दिसतेयस मला, आपण जाऊन तुझी ब्लड टेस्ट करून येऊयात. एकदा का होईना करून येऊयात. कारण तू प्रेग्नंट पण आहेस आणि तू अशी पिवळी का दिसतीयेस?" तर मग मी म्हणायचे, की "नाही मम्मी काही नाही, असंच असेल. बाकी कोणाला दिसत नाहीये, फक्त तुम्हालाच दिसत होती." मग मी अव्हॉइड केलं. पण नंतर एकदा असं झालं, की माझी तब्येत खूपच बिघडली. मग मला असं झालं कदाचित प्रेग्नन्सीमुळे मला वीकनेस आला असेल तो आणि मी झोपून होते कंप्लीटली 2 दिवस. सो मला वाटलं प्रेग्नन्सीमध्ये कदाचित असा वीकनेस येऊ शकतो. म्हणून मग मी झोपलेले आणि तेवढ्यात मम्मी कुठून तरी बाहेरून आल्या आणि म्हणाल्या मला, की "शरयू मला काही माहिती नाही. तू मला पिवळी दिसतीयेस. आत्ताच्या आत्ता जाऊन आपण ब्लड टेस्ट करायची आहे." मग मी म्हटलं, "ठीक आहे चालेल. तुम्हाला वाटतंय ना तर तुमच्या समाधानासाठी मी करते ब्लड टेस्ट." म्हणून आम्ही जेवून वगैरे गेलो आणि ब्लड टेस्ट केली. संध्याकाळी रिपोर्ट्स आले तर मला जॉन्डिस झाला होता. आणि आय वॉज लाईक अरे बापरे! म्हणजे अर्ली प्रेग्नन्सी त्यात जॉन्डिस हे काय कॉम्बिनेशन आलं. परत आपण आता प्रेग्नन्सीमध्ये कोणतेच मेडिकेशन्स घेऊ नाही शकत डॉक्टरांनी रेकमेंड केलेले. तर काय करू? काय करायचं? हे सगळ्यांना प्रश्न पडला. मग मी जाऊन फिजिशियनना भेटले तिकडे डॉक्टरांना. तर डॉक्टर मला वरून प्रश्न विचारतायत, की "आर यू शुअर की तुम्ही प्रेग्नंट आहात?" तर मी म्हटलं, "हो डॉक्टर, कालच मी चेक करून गेले, तर त्यांनी मला सांगितलं अर्ली प्रेग्नन्सी आहे." मग सगळं ते झालं क्लिअर वगैरे आणि मग नंतर जॉन्डिसची ट्रीटमेंट काय करायची? तर ऑफकोर्स मी गावी होते त्याच्यामुळे मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तिकडे. तर आता बरेच जण कदाचित आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सना नाही बोलतील किंवा "अरे असं कसं काय तू घेतलीस?" तर त्यांनी मला एक काढा दिलेला जो मला सकाळी आणि संध्याकाळी प्यायचा होता असं 5 दिवस. सो 5 दिवस मी तो घेतला. परत मी त्यांच्याकडे गेले तर ते म्हणाले, "कावीळ गेलेली आहे आता. फक्त जाऊन तू सलाईन लाव कारण नंतरचा वीकनेस खूप वाढतो."
सो मी इथे पुण्याला आल्यावरती सलाईन लावायचं ठरवलं. मग मी नंतर पुण्याला आले. सो वेट गेन काय झालं माझं त्यावेळेस, की मी जेवढी होते ऑलमोस्ट मी असेन 50-52च्या आसपास. तर माझं प्रेग्नन्सीमध्ये अचानक 11 केजी कमी झालं. सो 50-52 वरून मी डायरेक्ट 42 वर आले, 42-41 वर आले. आणि म्हणजे आता जसं बायकांचं 52 असतं आणि त्याच्यानंतर माझं 7-8 किलो वाढलं. जर माझं 52 आधीच राहिलं असतं तर मी ऑलमोस्ट 60च्या आसपास पोहोचले असते. पण माझं 11 केजी आधीच कमी झालं. त्याच्यामुळे वाढत, 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 वाढत ते शेवटी पोहोचलेलं तेवढंच 52 पर्यंतच. सो ऑलमोस्ट माझं असं 9-10 किलो वगैरे वजन वाढलं असेल प्रेग्नन्सीमध्ये. पुढचा प्रश्न आहे की तुझं एज काय होतं तू कन्सीव्ह झालीस तेव्हा? तर माझं तेव्हा 32 रनिंग चाललं होतं. 32 रनिंग होतं, 31 कंप्लीट होतं. आणि नंतर डिसेंबरमध्ये मला 32 कंप्लीट होऊन 33 लागलं. तर 32 तुम्ही म्हणू शकता ज्यावेळेस मी बेबीला कन्सीव्ह केलं त्यावेळेस. पुढचा प्रश्न आहे की तुझं डेली रुटीन काय होतं? तर पहिले 4 महिने तर झोपूनच होतं, बाकी काहीच नव्हतं. फक्त आईने दिलेलं खायचं किंवा उलटी वगैरे त्या सगळ्यामुळे मी काहीच करत नव्हते. त्याच्यामुळे पहिले 4 महिने तर असेच गेले माझे. पुण्याला आल्यानंतर हळूहळू मी रुटीन सेट करत गेले माझं 5व्या महिन्यापासून. जे की होतं सकाळी उठल्यावरती ड्रायफ्रुट्स खायचे छान, अनिकेतचा डब्बा करायचा. त्याच्यानंतर आपला कंटेंट बनवायचा, कंटेंट शूट करायचा काहीतरी. सो आराम करायचा दुपारी. संध्याकाळी 4-4:30ला अनिकेत आल्यावरती छान फ्रुट्स वगैरे खायचे, चहा वगैरे घ्यायचा. मी चहा बंद नाही केला कारण तो माझा मोस्ट फेवरेट आहे. सो मी चहा बंद नाही केला त्यावेळेस. तर चहा वगैरे प्यायचा आणि असं नॉर्मल रुटीन होतं. कारण मी कंटेंट क्रिएशनमध्ये असल्यामुळे मी त्यावेळेस असं झालं की मी असं काही स्ट्रेस नाही घेतला त्या गोष्टीचा. म्हटलं की आता आपण कंप्लीट रेस्ट घेऊयात आणि त्याच्यानंतरच आपण जे काही आहे व्हिडिओज वगैरे शूट करायला लागूयात. सो नॉर्मल डेली रुटीन चाललेलं माझं. असं काही हार्ड अँड फास्ट नव्हतं की मी काहीतरी वेगळं केलंय किंवा काय, काही नाही. साधं. आणि मी खूप रेस्ट घेतली पुण्याला आल्यानंतर. छानपैकी आराम केला आणि अनिकेतनेही मला करून दिला. सो हे नॉर्मल रुटीन होतं. अल्ट्रासाऊंड किती झाले माझे? तर अल्ट्रासाऊंड बघायला गेलात तर पहिले अर्ली प्रेग्नन्सीचा एक झाला. त्याच्यानंतर म्हणजे नॉर्मल सोनोग्राफी झाली. त्याच्यानंतर 3 महिन्यांचा झाला. 5th मंथचे ॲनेमोली झाली. त्याच्यानंतर 7th मंथमध्ये झाली, ग्रोथ स्कॅन झाली. त्याच्यानंतर असे 8व्या महिन्यामध्ये आम्ही जस्ट आमच्या सेफ्टीसाठी जाऊन केली की आम्हाला चेक करायचं होतं. नाहीतर ती रेकमेंडेड नसते, डॉक्टर लोक नाही सांगत करायला 7 मंथची झाल्यानंतर. पण असं झालं की अरे 1 महिना झालाय, आपण काही म्हणजे अपडेटच नाहीये बाळाची ग्रोथ काय कशी आहे. म्हणून मग आम्ही 8व्या महिन्यामध्ये जाऊन केली, विच इज नॉट रेकमेंडेड. आणि मग 9व्या महिन्यामध्ये तर नॉर्मली तुम्हाला जेव्हा डॉक्टर बोलवतात तेव्हा तर जावंच लागतं. सो असे 4 ते 5 झाल्या असतील. पण ह्या माझ्या केसमध्ये आहेत आणि ह्या बेसिक आहेत मला असं वाटतं. पण डॉक्टर जे तुम्हाला सजेस्ट करते ते करा. आणि हे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी बोलतेय कारण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सला तुमची लाईफ कनेक्ट करू नका. तुमची काहीतरी वेगळे रिझन्स असू शकतात, तुमचे काहीतरी वेगळे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. फास्ट फूड मी खाल्लं की नाही? तर हो, मी खाल्लं. मला जे आवडेल ते मी खाल्लं. मी असा विचार नाही केला की नाही, म्हणजे ऑफकोर्स बाळासाठी फास्ट फूड हे नाही आहे रेकमेंडेड किंवा आपण नाही खाऊ शकत. पण मी असं काही नेहमी खात नव्हते. मला कधीतरी इच्छा झाल्यावरती मी खायचे. आणि मी असं काही कोलॅबरेशन्स आले काही फूड रिगार्डिंग वगैरे, तर मग मी त्यावेळेस खायचे जाऊन. पण बाकीच्या वेळेस असं मला बाहेरचं खाल्ल्यावरती नॉशा कमी व्हायचा. पण घरातलं खाल्लं की असं वाटायचं यार मळमळतंय, मला मळमळतंय. पण मी तरीही असं बाहेरचं फार कमी खाल्लंय. म्हणजे मी असं म्हणेन की मला जेव्हा जेव्हा वाटलं बाहेरचं खावंसं त्यावेळेस मी खाल्लंय आणि मी बऱ्यापैकी खाल्लंय. असं नाही की मी 9 मंथ्समध्ये हार्डली 1-2 वेळा खाल्लं असेल, नाही. मी बऱ्यापैकी खाल्लेलं आहे सगळं. आणि कारण ते मला माहिती होतं की मला पचणार आहे, मला काही त्रास होणार नाहीये त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे मी ते खात गेले. सो स्किन केअर कशी केलीस तू? तर स्किन केअर मी खरंच काही नाही करत, आत्ताही नाही करत, जी की मला पर्सनली आता वाटायला लागलं की केली पाहिजे. कारण म्हणजे पुण्याचं वातावरण ड्राय असल्यामुळे जेव्हा मुंबईवरून तुम्ही इथे शिफ्ट होता त्यावेळेस तुमची स्किन खूप ड्राय होते आणि प्रेग्नन्सीमध्ये तर ती खूपच खराब होते. आणि प्रेग्नन्सीमध्ये खरंच माझा ग्लो गेला होता. म्हणजे लिटरली माझा फेस असा पूर्ण पडलेला होता. आणि मग त्यावेळेस मी काहीच नाही केलं आणि इव्हन आत्ताही काहीच नाही करत आहे. प्रेग्नन्सीमध्ये स्लीप पोझिशन काय असली पाहिजे? तर डॉक्टर मोस्टली रेकमेंड करतात की तुम्ही लेफ्ट कुशीवरती झोपा. आणि लकीली मला लेफ्ट कुशीवरच झोप लागते छान नॉर्मल असताना पण. त्याच्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम झाला नाही. मी अशी सरळ फार कमी झोपते किंवा राईट साईडला राईट कुशीवरती पण फार कमी झोपते. मला लेफ्टवरती खूप छान झोप लागते. त्याच्यामुळे मला तो एक इश्यू आला नाही की अरे मी लेफ्टला
मला नाही झोप लागत आहे, मी आरामात छान झोपले. सो लेफ्ट कुशीवरती झोपणं हे मोस्टली डॉक्टर सांगतात की तसं झोपा म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की हॉस्पिटल काय होतं? तर हॉस्पिटल माझं होतं अंबरनाथमधलं, कांसई एरियामधलं आयुर्या हॉस्पिटल. तिथल्या ज्या डॉक्टर आहेत त्या खरंच खूप चांगल्या आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे मी म्हणजे माझ्या मनात जे काही क्वेश्चन्स असायचे मी डिरेक्टली विचारायचे आणि जरी त्यांना ते आवडले नसतील किंवा काहीतरी त्या खूप पॉझिटिव्हली घ्यायच्या. म्हणजे मी त्यांना लिटरली असा प्रश्न विचारलेला की जर माझी नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी कराल ना? हा प्रश्न मी त्यांना विचारलेला. कारण माझ्या डोक्यात असं होतं की अरे काही ठिकाणी किंवा काही डॉक्टर्स असे नॉर्मल होत असतानाही कदाचित आपल्याला जर काही सांगून सी सेक्शनला घेतलं तर काय करायचं? त्याच्यामुळे डॉक्टरवरचा ट्रस्ट जो होता तो माझा असा थोडा हलला होता. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की एकदा हा विचारावा प्रश्न आणि मी तो त्या डॉक्टरांना विचारला डिरेक्टली जाऊन. तर आता एखाद्या डॉक्टरांना असं असतं की अरे ही काय शाणी समजते का स्वतःला किंवा असं कसं काय ही प्रश्न विचारू शकते. पण मी विचारला तर त्यांनी खूप तो पॉझिटिव्हली घेतला आणि ते म्हणाले, "शरयू का नाही? तुझी नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर मी का नाही करणार?" मग मी त्यांना माझा जो फिअर होता तो सांगितला, की असे-असे काही डॉक्टर्स असतात तर मला म्हणून विचारला. तर त्या म्हणाल्या, "ते काहीही डोक्यात आणू नकोस. तुला जर नॉर्मल होत असेल तर मी नॉर्मलच करेल. पण जर काही कॉम्प्लिकेशन्स आले आणि जर मला सी सेक्शन करावं लागणार असेल तर त्यावेळेस मी तुझंही ऐकणार नाही." हे असं त्यांनी डिरेक्टली मला सांगितलं. त्यावेळेस मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल. मला काही इश्यू येणार नाहीये." त्याच्यामुळे मी त्या हॉस्पिटलमध्ये माझं नाव रजिस्टर केलं. सो कांसई अंबरनाथमधलं, कांसई एरियामधलं आयुर्या हॉस्पिटल. नेक्स्ट क्वेश्चन इज तू कोणते सॉन्ग्स ऐकले किंवा काय गाणी ऐकलीस? तर माझी लिस्ट अशी होती की सकाळी आम्हाला सवय आहे, म्हणजे प्रेग्नंट असतानाच नाही, पण त्याच्या आधी पण अनिकेतला सवय आहे की सगळी देवाची गाणी तो लावतो पीसीवरती. सो सगळी देवाची गाणी, विठ्ठलाची गाणी ही आमच्याकडे सकाळी लागायची आणि प्रेग्नन्सीमध्ये पण लागली. मी त्याचा डब्बा बनवतीये आणि तिकडे आमच्या सगळी विठ्ठलाची गाणी चाललेली आहेत. भजनं चाललेली आहेत. सो प्रेग्नन्सीमध्ये पण तेच होतं. मी सगळी भजनं वगैरे सकाळी माझ्या कानावर पडायची. त्याच्यानंतर मी दुपारच्या वेळेस जेव्हा लंच झालाय आणि मी घरातल्या घरात वॉक करतीये, त्यावेळेस मी हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, त्याच्यानंतर माझं जे पर्सनल फेव्हरेट आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या मूव्हीमध्ये मी ते ऐकलेलं, "तू बुद्धी दे, तू तेज दे" हे गाणं. ते मी कंपल्सरी ऐकायचे कारण ते माझं फेव्हरेट आहे आणि ते आत्ता वरदला पण फार आवडतं कारण मी जेव्हा ते त्याच्यासमोर गाते तर तो इतक्या इंटरेस्टिंगली ऐकत असतो. तर ते एक सॉन्ग ऐकायचे मी. परत हीच अमुची प्रार्थना अन हीच अमुचे मागणे, हे एक सॉन्ग मी ऐकायचे त्याच्यामध्ये आणि नंतर बाकीचे भजनं वगैरे तर नॉर्मल. सो अशी माझी सॉन्ग लिस्ट होती. असं नाही की मी फक्त देवाचीच वगैरे ऐकायची, पण मोस्टली तीच असायची. कारण मला आता बॉलिवूड सॉन्ग्स ऐकण्याचा इंटरेस्टच गेलाय. आय डोंट नो का? म्हणजे मी अशी ते फार कमी ऐकायला लागली आहे. सो ही माझी लिस्ट होती सॉन्ग्सची. सो जे काही मला क्वेशन्स आले होते त्यातले काही कॉमन क्वेशन्स मी काढले आणि त्याचा आन्सर तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतील आणि नॉर्मल डिलिव्हरी रिगार्डिंगच्या पण क्वेशन्स जे होते जे मी क्लिअर केलेत. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही टाका. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ नक्की बनवेन. आणि राहिला माझा प्रेग्नन्सी जर्नीचा व्हिडिओ, तर हवं तर मी तो सेपरेट घेऊन येईल कारण की खूप मोठा होईल तो आणि याच्यामध्ये नाही बसणार. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूयात आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. ओके, बाय. आणि हां, ऑल द प्रेग्नंट लेडीज ज्या प्रेग्नंट आहेत आत्ता, तुम्ही तुमची छान काळजी घ्या, पॉझिटिव्ह राहा, हॅपी राहा आणि मेन म्हणजे तुमची काळजी घ्या. बाकी काहीही विचार करू नका, की अरे काय, कसं, असं होईल तर तसं नाही. असाच विचार करा, की तुमची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि तुम्ही ती केलेली आहे छानपैकी. सो माइंडसेट तुमचा छान क्लिअर ठेवा. ओके, बाय.